Now we are learning even and odd numbers. Even and odd numbers. Even म्हणजे सम संख्या आणि ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या. पण या कशा येतात ते आता आपण शिकूया. ठीक आहे. मी तुम्हाला कवड्या दिलेल्या आहेत ना. काय म्हणता तुम्ही त्यांना? गोट्या, कवड्या. ठीक आहे. टोकरीसारख्या आहेत त्या. हां, तर या ज्या टोकऱ्या आहेत ना छोट्या छोट्या, त्यांना तुम्हाला असं लावायचं आहे. लक्ष द्या. येतात त्यांना असं मांडायचं आहे शिवांश, की त्यांची काय झाली पाहिजे? जोडी झाली पाहिजे, पेअर झाली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही छान डोकं चालवलेलं आहे. शिवांशने, रिद्धीने सारख्या सारख्या रंगांचे त्यांनी काय केले? जवळजवळ ठेवलेत. बाकीच्यांनी जसे हाताला आले तसे ठेवले आहे ना. दिसतंय? व्हेरी गुड. ठीक आहे. हां, मांडून झाल्या सगळ्यांच्या? ओके. तुझ्या किती आहेत शिवांश कवड्या? काउंट कर, काउंट कर, काउंट. पूर्ण 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 किती आहेत? पूर्ण पूर्ण, जोड्या नाही. तुझ्या किती आहेत ग? तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट सांगू शकता, मोजण्याची गरज नाही. 15. तुझ्या किती आहेत? किती आहेत? 16. तुझ्या लकी? 7. तुझ्या? किती आहेत? 12. 12. तुझ्या? 13. 13. तुझ्या? फोर्टीन. तुझ्या कुशी? 6. ओके. आता तुम्ही या गोट्या मांडलेल्या आहेत. आता मला असं सांगा, यांच्या जर आपण दोनांच्या जर आपण पेअर केल्या, जोड्या केल्या, तर जोड्या किती होतात आणि शिल्लक किती राहतात? ठीक आहे. शिवांश, तुझ्या जोड्या किती होतात? किती जोड्या झाल्या? खाली शिल्लक राहिली का गोटी? ओके. तुझ्या रिद्धी? किती जोड्या झाल्या? शिल्लक किती राहिल्या? 1. तुझ्या? किती जोड्या झाल्या? 8. शिल्लक राहिली नाही. तुझ्या लकी? 3 जोड्या झाल्या, शिल्लक 1 राहिली. तुझ्या रे येतात? सिक्स. ओके. किती जोड्या झाल्या? 6. तुझ्या? 6 जोड्या आणि शिल्लक आहे. येतात? तुझी शिल्लक आहे का? नाही. तुझ्या रुद्र? 7 पेअर्स. तुझ्या खुशी? 3 पेअर्स. ओके. ठीक आहे. आता मला सांगा की ज्यांच्या पूर्ण जोड्या झाल्यात, जसं की शिवांश, श्रेया, यथार्थ, रुद्र अँड खुशी, यांच्यामध्ये शिल्लक काय राहिले का? नाही. इकडे लक्ष द्यायचं, तिकडे बघायचं नाही बाहेर. यांच्यामध्ये शिल्लक काही राहिले का? तर जेव्हा 2-2च्या जोड्या बनल्यात, जितक्या वस्तू आपल्या हातामध्ये आहेत त्यांच्या जर आपण पेअर्स सारख्या करू शकलो, म्हणजे खाली जर शिल्लक काही नाही राहिलं, तर त्यांना काय म्हणायचं? इवन नंबर्स. काय म्हणायचं? इवन नंबर्स. समसंख्या. कोणत्या संख्या? समसंख्या. आणि तुमच्या हातात दिलेल्या वस्तूंपैकी 2-2च्या जोड्या करून जर एक वस्तू शिल्लक राहिली, तर त्याला म्हणायचं ऑड नंबर्स. काय म्हणायचं? ऑड नंबर्स. त्याला म्हणतात विषम संख्या. काय म्हणतात? विषम संख्या. आता मला सांगा बरं, मग 1 ही ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? 1 ऑड नंबर.
2 2 ही विषम ऑड आहे का इवन आहे? इवन. 3 विचार करा, 3 मध्ये 2ची एक जोडी होते आणि एक गोटी शिल्लक राहते आहे ना. 4 इवन. 5 6 इवन. 7 ऑड नंबर. 8 इवन. 9 10. सगळेजण उत्तर का देत नाही आहेत? सगळेजण उत्तर द्या. 10 इवन. 11 ऑड. 2-2च्या किती पेअर्स झाल्यात तुझ्या? 6. लिही तिथे तुझ्या नावासमोर. ग्रुप ऑफ 2 मध्ये 6. खाली शिल्लक किती राहिल्या? गोटी किती शिल्लक राहिल्या? लिही तिथे रिमेनिंगमध्ये 1. हां, मग हा इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे? विचार करा. ऑड नंबर. तर ऑडमध्ये राईट कर. हां, इवनमध्ये फुली मार, क्रॉस. यस. रिद्धी सिक्वेन्सने. तुझ्या गोट्या किती होत्या? रिद्धीच्या किती होत्या? जोड्या किती झाल्या? ली मग. ग्रुप ऑफ 2 मध्ये 7. खाली किती राहिल्या? ली मग रिमेनिंगमध्ये 1. इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे? ओके, ऑडमध्ये राईट कर, इवनमध्ये क्रॉस कर. लकी. लकी तुझ्याकडे किती होत्या गोट्या? ओके, किती जोड्या झाल्या? ओके, ली. ग्रुप ऑफ 2 मध्ये 3. खाली किती शिल्लक राहिल्या? 1. ली 1. ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? ओके, ऑडमध्ये राईट कर, इवनमध्ये क्रॉस कर. ओके, रुद्रा कम ऑन. हां, लकी तू बस. रुद्रा तुझ्याकडे किती होत्या गोट्या? किती होत्या? 14 गोट्या होत्या ना. पेअर्स किती झाल्या? हां, ली मग 7. खाली शिल्लक काय राहिलं का? 0. मग ही ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? हे सांगा रे, तो ऑड म्हणतोय. ऑड आहे का इवन आहे? मी काय सांगितलं होतं? जर तुम्हाला दिलेल्या गोट्यांपैकी जर एखादी गोटी शिल्लक राहिली तर तो ऑड, आणि काहीच जर शिल्लक नाही राहिलं, बरोबर 2-2च्या जोड्या झाल्या, तर कोणता? इवन. इवनमध्ये राईट कर. हां, ऑडमध्ये फुली मार, क्रॉस. ओके, शिवांश. शिवांशकडे किती होत्या गोट्या? 16. किती पेअर्स झाल्या? 8. ली मग तिथे 8. हां, रिमेनिंग आहे काही एखादी गोटी शिल्लक राहिली का? 0. ली मग ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? ओके, शाबाश. इवनमध्ये राईट कर. हां, इवन. आणि ऑडमध्ये क्रॉस कर. ओके, यथार्थ. यथार्थ तुझ्याकडे किती गोट्या होत्या? 16. 16 आहेत का रे? 12 आहेत. 12 आहेत. किती जोड्या झाल्या? 6. यस, शाबाश. ली मग तिथे 6. खाली एखादी गोटी शिल्लक राहिली का? 2-2च्या जोड्या करून एखादी गोटी शिल्लक राहिली? नाही राहिली. ओके, 0. ली. हां, मग आता इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे? इवन नंबर. इवनमध्ये राईट कर. हरकत नाही, दुसरीच्या मुलांना नाही समजलं तरी ओके, चौथीवाल्यांना समजलं पाहिजे. ऑडमध्ये फुली मार, क्रॉस कर. यस. श्रेया. श्रेया तुझ्याकडे किती होत्या गोट्या सगळ्या? किती होत्या? 8 पेअर्स झाल्या. 16 गोट्या होत्या. ठीक आहे, ली 8. ओके, खाली काही राहिलं का शिल्लक? 0. मग ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे?
ऑड नंबर कोणता असेल रे? इवन. यस, इवनमध्ये राईट कर, ऑडमध्ये क्रॉस कर. बघा बरं त्या 4 अडकडे आता बस खाली. ज्या ज्या ठिकाणी रिमेनिंग 1 आहे ना, डिम्पल त्याच्यामध्ये 1 रिमेनिंग आहे, रिद्धीमध्ये 1 शिल्लक आहे, लकीमध्ये 1 शिल्लक आहे, रुद्रामध्ये 1 पण शिल्लक नाही, शिवांशमध्ये सुद्धा 1 पण शिल्लक नाही, यथार्थमध्ये नाही आणि श्रेयामध्ये सुद्धा नाही. मग आता मला सांगा की डिम्पलचे एकूण गोट्या होत्या 13 आहे ना. मग तो 13 हा ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? काय आहे? ऑड नंबर. ऑड नंबर. तिकडे फळ्याकडे बघा, अंदाजे उत्तर देऊ नका. त्यानंतर रिद्धीच्या एकूण गोट्या होत्या 15. ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? ऑड. लकीच्या एकूण गोट्या होत्या 7. ऑड नंबर आहे का इवन नंबर आहे? ऑड. रुद्राच्या एकूण गोट्या होत्या 14. ऑड आहे का इवन आहे? इवन. शिवांशच्या गोट्या होत्या 16. ऑड की इवन? इवन. यथार्थच्या गोट्या होत्या 12. ऑड की इवन? श्रेयाच्या गोट्या होत्या 16. इवन की ऑड? बरं, याच्यामध्ये कोणाच्या दोघांच्या गोट्या सारख्या आहेत बरं? तुझ्या आणि शिवांश आणि श्रेयाच्या गोट्या सारख्या आहेत. कोणाकोणाच्या आहेत का सारख्या? नाही. आहेत? हां, समजलं?